कोपरगाव तालुक्यातील तिळवणे येथील उपबाजारात कांदे भरत असताना झालेल्या ट्रॅक्टर अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी चालकाला न्यायालयाने विविध कलमांतर्गत 2 वर्ष तुरुंगवास आणि 51,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणाची सुनावणी कोपरगाव येथील न्यायालयात होऊन आरोपी बाबासाहेब वाल्मिक शिंदे यास दोषी ठरवत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संजय खैरनार यांनी ही शिक्षा सुनावली आहे। दिनांक 15 मार्च 2022 रोजी तिळवणी येथील उपबाजारात कांदे भरत असताना ट्रॅक्टर चालक बाबासाहेब वाल्मिक शिंदे याने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने झालेल्या अपघातात संगीता पगारे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणाची सुनावणी कोपरगाव न्यायालयात झाली असता फिर्यादी पक्ष मयत तरुणीच्या वतीने सरकारी वकील प्रदीप रणधीर यांनी जोरदार युक्तिवाद केला, तर आरोपीच्या बाजूने बचाव पक्षाच्या वकिलांनी बाजू मांडली। साक्षीदारांची साक्ष आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून माननीय न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले आहे। न्यायालयाने आरोपी बाबासाहेब शिंदे यास भारतीय दंड संहिता कलम 304 अ अंतर्गत 18 महिने सक्त मजुरी व 50,000 रुपये दंडाची शिक्षा तसेच कलम 279 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत 6 महिने तुरुंगवास आणि 1,000 रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे। याबाबत फिर्यादी पक्षाचे वकील ॲडव्होकेट प्रदीप रणधीर यांनी अधिक माहिती दिली आहे। दिनांक 15/3/2022 रोजी फिर्यादी शीला पोपट पगारे ह्या कृषी उत्पन्न बाजार समिती तिळवणी शिरसगाव या ठिकाणी मजुरीच्या कामासाठी त्यांची ननंद संगीता पगारे यांना सोबत घेऊन गेले होते। सदर ठिकाणी बाबासाहेब वाल्मिक शिंदे यांच्या ट्रॅक्टरमध्ये या दोघीजणी कांदे भरण्याचं काम करत होते। त्यावेळी संगीता पगारे ह्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मधोमध जी जागा आहे या ठिकाणी उभे राहून सदर ट्रॉलीमध्ये कांदे भरण्याचं काम करत होते। मात्र त्यावेळी अचानक बाबासाहेब शिंदे याने येऊन सदर ट्रॅक्टर सुरू करून जोराने पुढे घेतला। त्यामुळे सदर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचं पुढील चाक ही संगीताच्या डोक्यावरनं गेल्याने सदर अपघातामध्ये संगीताच्या डोक्याला, तिच्या चेहऱ्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्यामुळे संगीता जागेवर मयत झाली। सदर बाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे सदर आरोपी बाबासाहेब शिंदेवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय संदीप कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अमरनाथ गवसने यांनी करून सदर आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र मान्य न्यायालयामध्ये दाखल केलं होतं। सदर केसच्या सुनावणीमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदारांची साक्ष मान्य न्यायालयामध्ये नोंदवण्यात आली। या सर्व साक्षीदारांनी जो काही न्यायालयामध्ये साक्ष दिली, या सर्व साक्षीदारांच्या जी साक्ष आरोपी विरुद्ध भक्कम पुरावा निर्माण करणारी असल्याने आणि सर्व साक्षीदारांनी आरोपींनी जे काही कृत्य केलं ते मान्य न्यायालयामध्ये कथन केल्याने व आरोपी विरुद्ध भक्कम पुरावा मान्य न्यायालयासमोर आल्याने मान्य न्यायालयाने आरोपीला भारतीय दंडविधान कलम 279, कलम 304 अ, 184 मोटर व्हेकल ॲक्ट याप्रमाणे दोषी धरून आरोपीला भारतीय दंडविधान 279 व 101 IPC व 184 मोटर व्हेकल ॲक्ट प्रमाणे 6 महिन्यांची शिक्षा व 1,000 रुपये दंड, तसंच भारतीय दंडविधान कलम 304 अ प्रमाणे दोषी धरून त्याला 18 महिन्यांची शिक्षा व 50,000 रुपये दंड अशी शिक्षा त्याला ठोठावण्यात आली। तसेच हा जो दंड 50,000 रुपये जो आरोपीला ठोठावण्यात आला, हा दंडाची रक्कम ही फिर्यादीला देण्याबाबत देखील मान्य न्यायालयाने आदेश केलेला आहे आणि ह्या सर्व शिक्षा ह्या आरोपीने एकत्र भोगायच्या आहेत। आरोपीचं नाव काय आणि कोणी शिक्षा सुनावली आणि कोणी काम पाहिजे काय? आरोपीचं नाव बाबासाहेब वाल्मिक शिंदे, शिरसगाव तिळवणी येथील तो रहिवासी आहे। या खटल्याचे कामकाज माननीय अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी माननीय श्री संजय खैरनार साहेब यांच्यासमोर सुनावणी झाली आणि सरकार पक्षातर्फे मी स्वतः सरकारी वकील प्रदीप रणधीर मी स्वतः या केसचं कामकाज पाहिलं।